नमस्कार. उद्योग विश्व परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी आपण बघतो. अनेक वेगवेगळे पिकांचं उत्पादन ते घेतात. वेगवेगळे पारंपरिक पिकं, त्याचसोबत विदेशी पिकं देखील लोकं घेत आहेत. तर आज आपण बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. तर त्यांनी नेमकं कुठलं पीक घेतलेलं आहे, कुठलं फळाची ते लागवड करतात आणि त्याचे काय फायदे आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे पारंपरिक त्याच्यानंतर फॉरेनची काही पिकं घेत असताना आपल्या महाराष्ट्रामधील खडकाळ जमिनीवरती बीडसारख्या जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आहे ज्यांनी एक वेगळ्याच पिकाचा प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे आणि त्या पिकाला प्रचंड मागणी आहे. अक्षरशः भारत देशामध्ये ते फळ अमेरिका, मेक्सिको अशा ठिकाणांनी या ठिकाणी आयात केलं जातं. असं हे नेमकं कुठलं फळ आहे? काय आहे? याची लागवड कशी केली जाते? त्याचे संवर्धन कसं केलं जातं? त्याची काळजी कशी घेतली जाते? आणि त्याच्यापासून उत्पादन कसं घेतलं जातं? तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. उद्योग विश्व परिवारात आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या ऑडियन्सला आपला परिचय द्या सर. माझं नाव परमेश्वर आबासाहेब थोरात, राहणार शिवनी, तालुका जिल्हा बीड. मी बीडपासून एक 10 किलोमीटर अंतरावर शिवनी गावामध्ये ॲवोकॅडोची शेती करत आहे. मित्रांनो, तुम्ही ॲवोकॅडो हे नाव कदाचित प्रथमच ऐकत असाल. तर ॲवोकॅडो हे एक मूळ मेक्सिकोमधलं फळ आहे, ज्याची लागवड महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात केलेली आहे. असे हे परमेश्वर थोरात आपल्यासोबत आज आहेत. तर सर, जेव्हा तुम्ही ॲवोकॅडो शेतीचं करायचा निर्णय घेतला, तर याची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि काय म्हणजे तुम्हाला हेच फळ लागवड करावं असं कशावरून वाटलं? आता कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांना शेती परवडत नाही आहे. तर त्याची कारणं आहेत, की शेतकऱ्यांनी शेतात काय घेतलं पाहिजे, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, की बाजारात काय विकतंय हे शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि ते शेतात लावून ते विकलं पाहिजे. तरच आता शेतकऱ्यांना शेती परवडते. तर त्या माध्यमातून मी प्रगतशील देशाची शेती पाहत होतो. त्याच्यामध्ये YouTubeच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला इस्राईल, जपान आणि आज प्रगतशील देशामध्ये जे इस्राईल देश हा शेतीची प्रगती करतोय. अशा देशाची मी माहिती YouTubeला पाहत होतो आणि YouTubeला माहिती पाहताना मला ॲवोकॅडोची माहिती मिळाली आणि ते पाहता-पाहता मग मी एक निर्णय घेतला, की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये ॲवोकॅडो येतंय का नाही पाहण्यासाठी मी 2018 मध्ये ट्रायल केलेलं आहे. बरं. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲवोकॅडो फळाची संपूर्ण माहिती घेतली आणि ते पीक आपल्यासारख्या बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये डोंगरावरती तुम्ही ॲवोकॅडो पिकाची लागवड केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं उत्पादन घेऊन तुम्ही एक प्रगतील शेतकरी आणि ॲवोकॅडोचे प्रथम शेतकरी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही परिचित झालेला आहात. तर हे ॲवोकॅडो हे जे फळ आहे सर, तर या पिकाची लागवड नेमकी कुठल्या प्रकारच्या जमिनीत करणं चांगलं योग्य आहे, याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या? ॲवोकॅडोची लागवड ही हलक्या, भारी आणि मध्यम तिन्ही प्रकारे जमिनीमध्ये येते. परंतु ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी साचतं आणि ती जमीन अ, असं पावसाचं पाणी तळे-तळे साचल्यासारखं किंवा छोटे-छोटे पाणी साचतं अशा ठिकाणी ॲवोकॅडोची लागवड करू नये. जेणेकरून भारी जमीन असेल तर त्याला बेड तयार करून आपण ॲवोकॅडोची लागवड करू शकतोय. परंतु पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या ठिकाणी ॲवोकॅडोची लागवड केली पाहिजे. म्हणजे उन्हाळी भागामध्ये किंवा दुष्काळग्रस्त भागामध्ये जी काही मुरमाड जमीन आहे, तर अशा मुरमाड जमिनीमध्ये ॲवोकॅडो पीक येऊ शकतं का? हां, मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा ॲवोकॅडोची शेती केल्या जाते आणि मी स्वतः प्रत्यक्षात तुम्ही पाहतायच, की मी ॲवोकॅडोची शेती ही डोंगरामध्येच करतोय. ॲवोकॅडो डोंगरामध्ये आणि जे साऊथमध्ये जे काही एरिया असेल, म्हैसूर असेल किंवा ओटी असेल, या ठिकाणी सुद्धा जमिनी कमी असल्यामुळे ते डोंगराच्या पट्ट्यामध्ये सुद्धा ॲवोकॅडोची लागवड करतात. मी प्रत्यक्षात जाऊन पाहिलेली आहे. बरं. म्हणजे ॲवोकॅडो हे जे पीक आहे, हे कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येतं असं तुमचं या ठिकाणी मत बरोबर आहे. आहे. हां, म्हणजे जमीन हलकी, भारी असं त्याच्यामध्ये काही नाही. कुठल्याही त्याच्यामध्ये जमिनीमध्ये हे पीक अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतं. बरोबर आहे. चांगल्या हां. प्रकारे येते. आता बीड शहरापासून शिवनी 7 किलोमीटर अंतरावरती तुमचं डोंगराळ भागामध्ये ही शेती आहे. तर या शेतीमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला लागवड केली, तर याच्यामध्ये याची रोपं लावावं लागतात का याचं बी लावावं लागतं? याचं म्हणजे प्लांटेशन कसं करावं लागतं? ह्याच्यामध्ये प्लांटेशन असं करावं लागतं, की ज्या आपल्याला ॲवोकॅडोच्या लागवड करायच्यात, ह्याच्यामध्ये प्रत्येक राज्यानुसार व्हेरायटी आहेत. कमी पावसाचा जी पट्टा असतो, जसं आपण उदाहरण घेऊ, की बीड जिल्हा एक सतत दुष्काळ आहे, ड्राय एरिया आहे, पाऊस-काळ कमी पडतो. याच्यासाठी काही वेगळ्या व्हेरायटी शिफारस केलेल्या आहेत, HRI रिसर्च सेंटर बेंगलोरनी.
तर ती आपण अर्का सुप्रीम व्हरायटी लावतोय. तर ह्याच्यामध्ये शेतामध्ये लावताना प्लांटेशन करताना शक्यतो ग्रॅफ्टेड कलमं असली पाहिजे. जेणेकरून ग्रॅफ्टेड कलमं आपण लावली तर 2.5 ते 3 वर्षामध्ये आपल्याला उत्पादन सुरू होतं. आणि जर ग्राफ्टेड रोपं जर नाही लावली आणि बियापासून जर तयार करून जर रोपं लावली, तर त्याला कमीत कमी 10 ते 8 वर्ष कालावधी लागतो उत्पादन सुरू व्हायला. आणि बरं. त्याच्यामध्ये जर ग्राफ्टेड शेतकऱ्यांनी शक्यतो ग्राफ्टेड रोपच निवडावा आणि ही कलमाची असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 2.5-3 वर्षामध्ये आपलं उत्पादन सुरू होईल. म्हणजे जे या झाडांचं अवोकाडोचं जे कलम आहे हे लावलं पाहिजे. बरोबर. तर त्याचं उत्पादन शेतकऱ्याला 3 वर्षापासून सुरुवात होणार आहे. होते. हो. पण सर आता जेव्हा तुम्ही ही अवोकाडोची झाडं लावलेली आहेत, तर ही झाडं लावताना महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम प्रयोग तुम्हीच केला. एक प्रगतील शेतकरी म्हणून शेतकरी तुम्हाला ओळखतात, तुम्हाला याचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. तर ही झाडं लावताना किंवा ह्याचं प्लांटेशन करताना की काही अडचणी तुम्हाला आल्या का? आता सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. ज्यावेळेस आपण सुरुवातीला ॲवोकॅडो लावायचा निर्णय घेतला होता. आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुणाचा बागसुद्धा पाहायला नव्हता किंवा त्याचं झाडसुद्धा पाहायला नव्हतं, त्याचं फळसुद्धा पाहायला नव्हतं. त्याच्यामुळं आपल्याला अनेक अडचणी आलेल्या होत्या. तर त्या आपण अडचणी बाजूला सारून, अडचणीवर मात करून ॲवोकॅडो हे आपल्याला लावायचं हे आपला एक निर्णय होता. म्हणून आपण ते सर्व अडचणी दूर करून आपण बाहेर राज्यामध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन आणि कर्नाटकमध्ये जाऊन तिकडची शेती पाहिली, त्यांची लागवड पाहिली, त्यांचा अंतर पाहिला. त्याप्रमाणे आपण इथं येऊन आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या सेम त्या प्रकारे लागवडीचं अंतर व किती बाय किती 1 एकरमध्ये किती झाडं बसतात, पाण्याची कमतरता किती लागते किंवा पाणी त्याला किती लागते सगळं पाहिल्याच्या नंतर आपण इथं त्या सेम त्या प्रकारे इथं लागवड केलेली आहे. बरं. आता हे जे अवोकाडो पीक जेव्हा तुम्ही उत्पादन घेतलेलं आहे, तर अवोकाडो जेव्हा पीक आलेलं आहे, तर हे पीक तुम्ही मार्केटमध्ये स्वतः जाऊन विकलं होतं की तुम्हाला त्याची मागणी आली होती सर? काही माझे YouTubeला चॅनल होते आणि ॲवोकॅडोची शेती मी पहिल्यांदाच करत होतो. जसं तुम्ही म्हणालात की ॲवोकॅडोचे पहिले तुम्ही शेतकरीत. तसंच काही सोशल मीडिया आणि वार्ताहरच्या माध्यमातून त्यांना माहीत झालं आणि काही पुणे ठिकाणी काही बानेरला त्यांचे व्यापारी जे असतात त्यांना माहिती मिळाली आणि माझा मोबाईल माध्यमातून मला फोन करून त्यांनी प्रत्यक्षात फळांची मला मागणी मागणी केली. नोंदवली होती. हां, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठे जात बसण्याची गरज नाही पडली. तर तुम्हाला स्वतःहूनच फोन आले, की आम्हाला बरोबर. हे फळ जे तुम्ही निर्मिती केलेलं आहे, तर या फळाची मागणी तुम्हाला व्यापारी वर्गाकडून किंवा पुण्यासारख्या, बाणेरसारख्या ठिकाणातल्या मॉलमधून तुम्हाला मागणी आलेली हो, आहे. हो. बरं एक सांगा सर, आता हे जे अवोकाडो हे जे लोकं नावं ऐकतात, हे नवीन नाव आहे. बऱ्याच जणांसाठी अवोकाडो हे फळ नवीन आहे. बरोबर आहे. तर या फळाचे नेमके काय फायदे आहेत? आणि याला इतका चांगला रेट इतर जे पिकं आहेत, ऊस, ड्रॅगन फ्रूट हं. किंवा डाळिंब किंवा हे काय असे मोठे-मोठे चांगले-चांगले पीक आहेत. तर याच्यापेक्षा अवोकाडो पिकाला सर्वात जास्त बाजारभाव आहे. तर बरोबर आहे. नेमकं काय कारण आहे? याची थोडीशी माहिती द्या. ह्याच्यामध्ये कसं आहे, की ॲवोकॅडो हे अँटिबायोटिक फ्रूट म्हणून ओळखलेलं आहे. ड्राय फ्रूटमध्ये सुद्धा त्याचा समाविष्ट आहे. बरं. त्याच्यासाठी डॉक्टर लोक लोक जे आहेत, ते सुद्धा ग्राहक म्हणजे त्यांच्या पेशंटना सांगतात, की ॲवोकॅडो खाल्ला पाहिजे. असे बरेचसे माझ्याकडे डॉक्टर लोकसुद्धा शेती पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या म्हणजे त्यांच्या तोंडातून मला ऐकण्यात मिळालं, की आम्ही सुद्धा म्हणजे पेशंटला सांगतोय, की ॲवोकॅडो खा. आणि हे मला अगोदरच माहीत होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲवोकॅडो लावायच्या अगोदर मला माहीत होतं, की ॲवोकॅडो हे अँटिबायोटिक फ्रूट आहे. जेणेकरून त्याचा समावेश बीपी, शुगर, कॅन्सर आणि डायबिटीजसाठी केला जातो. हे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली होती. म्हणून मी आज तुम्हाला सुद्धा सांगतोय, की ॲवोकॅडो हे अँटिबायोटिक फ्रूट आहे. ज्यांना आज वयाची गरज नसताना किंवा पहिले आजार असे व्हायचे, की वय झाल्याच्या नंतर आजार व्हायचे. जसे बीपी व्हायचा, शुगर व्हायचा, कॅन्सर व्हायचा. पण आता वयाची मर्यादा नाही. कोणत्याही वयामध्ये कोणतेही आजार होऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यासाठी ॲवोकॅडो हे चांगलं अँटिबायोटिक फ्रूट म्हणून नावाजलेलं आहे आणि मेट्रो सिटीमध्ये याला खूप मागणी आहे, की हे फक्त एक अँटिबायोटिक फ्रूट आहे. बरं. तर म्हणजे याचे जे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी जे फायदे आहेत, तर या अवोकाडो पिकाचे खूप सारे फायदे आहेत. बीपी असो, शुगर असो, कॅन्सर असो, असे जे गंभीर आजार आहेत, तर याच्यावरती जेव्हा तुम्ही अवोकाडो फळाचं सेवन करणार आहात, तर तुमचे हे आजार बरे होण्यास 100% या ठिकाणी मदत होणार आहे आणि त्याच्यामुळेच मार्केटमध्ये अवोकाडो फळाला खूप जास्त डिमांड मागणी आहे. आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये सर आपण मेट्रो सिटीमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जेव्हा आपण जातो, तर त्यावेळेला मॉलमध्ये पॅकिंगमध्ये ठेवलेले अवोकाडो फळं आपण पाहिलेले आहेत. हे फळ कुठलं आहे हे आपल्याला माहीत देखील नसतं. परंतु मित्रांनो, हे फळ असतं अवोकाडो आणि ज्याचा आता समजा सर तुम्ही या ठिकाणी उत्पादन घेतलं, तर याला मागणी कशी आहे आणि याचे रेट कसे ठरतात? साधारण काय किलो किंवा काय नगाप्रमाणे हे पीक विकलं जातं? आता कसं माहिती आहे का सर, आपल्याकडं ॲवोकॅडोचं उत्पादन नाही आहे.
बरं. उत्पादन नाही म्हणजे आपल्याला ॲव्होकाडो हे नवीन माहीत झालेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे उत्पादन नाही. आपण जर मेट्रो सिटीमध्ये आणि मॉलमध्ये जे ॲव्होकाडो पाहतोय, ते बाहेर देशातला इस्रायल, जपान आणि केनियाकडला आहे आणि काही साऊथकडचा एरिया असेल तिकडचा ॲव्होकाडो आहे. तर प्रत्येक व्हेरायटी अनुसार त्याचे रेट ठरलेले असतात. बरं. इंडियन व्हेरायटीमध्ये जर असेल तर त्याची स्किन जे असतं ते ग्रीन राहते बरं. आणि त्याला ऑइल कंटेंट कमी असल्यामुळं त्याला प्रत्येकी एक नगाची किंमत जवळपास 80 ते ₹100 या दरम्यान राहते इंडियन बरं. व्हेरायटी असल्यामुळे. बरं. आणि जे मेक्सिकनचं आहे, इस्रायलचं आहे, ते ब्लॅक आहे त्याची स्किन. त्याला रेट ऑइल कंटेंट जास्त असल्यामुळं त्याला रेट 100, 125, 150 100 ते 150 प्रति रुपये एवढा त्याला मिळतो. म्हणजे प्रति नगाला ₹150 पर्यंत त्याला हां, भाव भाव आपल्याला मिळतो. मार्केटमध्ये हो, मिळू हो. शकतो. परंतु आता सर या ठिकाणी जेव्हा नवीन शेतकरी आता तुम्ही फक्त फळांचीच लागवड केलेली नाही, हं. तर तुम्ही याची कलमं देखील तयार करता आणि ही कलमं देखील तुमच्याकडून बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या घेऊन गेलेल्या आहेत. तर त्याच्या एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर एव्होकॅडो पिकाचं जर उत्पादन घ्यायचं असेल, याची शेती जर करायची असेल आणि तर त्यांना तुमच्याकडून काय मदत होऊ शकेल किंवा तुमच्याकडून रोपं त्यांना मिळू शकतील का? हां, तर आपण आता जे आपण बघतोय आपल्या पाठीमागची एव्होकॅडोची बाग आहे. तर आपल्या बागेला कमीत कमी 5 ते 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 5 ते 6 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्यांना परिपक्व झालेल्या मदरपासून आपण त्यांना ग्राफ्टिंग करून शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षीपासून आपण शेतकऱ्यांना क्वालिटीचे आणि दर्जेदार रोपं देण्याचं काम हे आपल्या बीड जिल्ह्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. बरं. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर कोणाला एव्होकॅडोची शेती करायची असेल किंवा त्याच्या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसतोय, या ठिकाणी तुम्ही परमेश्वर थोरात यांना संपर्क करू शकता. त्यांच्या नर्सरीला, एव्होकॅडो फळाच्या नर्सरीला तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता. त्यांच्या बागेला प्रत्यक्ष भेट देऊ शकता आणि ते तुम्हाला एव्होकॅडो शेतीची सुरुवातीपासून त्याचं उत्पादन निघेपर्यंत याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ते करायला या ठिकाणी तयार आहेत. याच्याबद्दल थोडी आणखी माहिती काय सांगता येईल सर? तर ह्याच्यामध्ये जर शेतकरी हे एव्होकॅडो नवीन फ्रूट आहे आणि ह्याला मार्केट रेटसुद्धा चांगला आहे आणि अँटिबायोटिक्स फ्रूट असल्यामुळे ह्याला शेतीही तोट्यात जाणार नाही. कमीत कमी शेतकऱ्यांना आज जी शेती परवडत नाही, त्यांनी एव्होकॅडो या नवीन फळाकडं वळलं पाहिजे आणि ह्याची शेती केली पाहिजे आणि 100% ह्याची शेती केली तर शेतकऱ्यांना 100% नफा होईल, ही अशी मला खात्री आहे. थोरात सर, तुम्ही ज्या वेळेला एव्होकॅडोची शेती केलेली आहे, एक एव्होकॅडो हे नाव आत्तापर्यंत महाराष्ट्राला परिचित नव्हतं, ज्याचा परिचय तुम्ही स्वतः करून दिलेला आहे. तर याचं जे तुमचं महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शिवणीसारख्या छोट्या डोंगराळ भागातील गावामध्ये जे काम सुरू आहे, तर याची कृषी विभागानं दखल घेतलेली आहे, विविध संस्थांनी दखल घेतलेली आहे. तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांचे, कृषी विभागाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? अ, ह्यो एव्होकॅडोचा नवीन प्रयोग महाराष्ट्रामध्ये मी केल्यामुळं अनेक सोशल मीडियावाले आणि वार्ताहर आणि पत्रकार बंधू आणि कृषी विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून मला शेती संदर्भात आदर्श युवा शेतकरी पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार आणि युवा शेतकरी हा पुरस्कारसुद्धा मला यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. बरं. आता सध्या आपण तुमची शेती पाहिली, तुमची नर्सरी पाहिली सर. तर याच्यामध्ये जे तुमचे जे काम करणारे जे आहेत, तर हे आपल्या घरातली मंडळी आहेत का हे कामगार लोक असतात? काही आपल्या घरचे आहेत आणि काही आपले शेजारचे आहेत बरं. आणि त्यांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस आपल्याला मजुराची गरज लागेल, हां. त्यावेळेस आपण त्यांच्या माध्यमातून आपण काम करून घ्यायचं काम करू. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे रोपं पुरवठा करायचे आहेत किंवा रोपांची काही छाटणी करायची, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरचे तर तुमच्यासोबत असतातच. परंतु काही मजूर तुम्ही शेजार-पाजारचे उपलब्ध करून त्यांना देखील तुम्ही रोजगार चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देता. हो. आता महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, हे आजकालची जी तरुण पिढी आहे, ही आपलं शेती सोडून पुणे-मुंबईकडे जॉब, नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जात आहेत. तर तुम्ही जे शेतकऱ्यांची जी पोरं आहेत, ज्यांच्याकडे शेती आहे, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अ, अशा मी शेतकऱ्यांच्या मुलांना असा एक संदेश देईल, की आपल्या घरची शेती आहे, तर तुम्ही मुंबई, पुण्याला न जाता आणि शेती असल्यामुळे आपल्या शेतीमध्ये नवीन-नवीन प्रयोग करा आणि जे बाजारात गरज आहे ते पिकवा आणि जे पिकले ना ते विकतंय आणि जे परदेशामध्ये ज्याची शेती होती ते आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर केली तर 100% आपल्या तरुण पिढीला आणि शिकलेल्या वर्गाला मुंबई, पुण्याला जाण्याची काही गरज नाही. आपण शेतीतून आपला व्यवसाय सुरू करून इतरांना पुरवू शकतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, की परमेश्वर थोरात साहेबांचं असं म्हणणं आहे, की जी तरुण पिढी आहे, जे शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांनी जर शेतीमध्ये वेगवेगळे
प्रयोग केले, नवनवीन फॉरेनच्या पिकांची जर निर्मिती आपल्या स्वतःच्या शेतामध्ये केली, की ज्याला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भाव आहे. जर थोडासा अभ्यास करून अशा आवॅकॅडो सारख्या वेगवेगळ्या फळांची किंवा आवॅकॅडोची शेती जर तुम्ही करण्याचा निर्णय घेणार असाल, तर आवॅकॅडो शेतीच्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला परमेश्वर थोरात सर करतील. कारण त्यांना याच्यामधले विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची शेती आपण स्वतः उद्योग विश्वच्या माध्यमातून पाहिलेली आहे आणि त्यांनी तयार केलेली नर्सरी देखील आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर तुम्ही कोणी आवॅकॅडो शेतीच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला स्क्रीनवरती खाली परमेश्वर थोरात यांचा नंबर दिसत आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांच्या पिकाची, त्याच्या कलमांची माहिती घेऊ शकता. ही शेती कशी करावी याबद्दल देखील ते तुम्हाला अगदी मोफत मार्गदर्शन करतात. तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर मित्रांनो, आज आपण अशीच एक नवीन आवॅकॅडो फळाची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिलेली आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं परमेश्वर थोरात आणि उद्योग विश्वच्या माध्यमातून देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसाय शेतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.